मदुराई स्टेशनला आलो होतो. आमची ट्रेन लिटरली 1 मिनिटासाठी ट्रेन मिस झालेली. टेम्पल का नाम क्या है? त्रिपुरेश्वरा टेम्पल. हाँ हे बघा, हे जी लाईन आहेत मंदिराच्या अवतीभोवती, इकडे पूर्ण टोटल मिळून 100 शिवलिंग आहेत. मंदिरात नंदी बघा केवढा मोठा आहे. ही बघा, ही खालची लेवल आहे, ही एवढी माणसं एवढी दिसतात आणि नंदी एवढा मोठा आहे. म्हणजे हा लोकेशन आहे ना, तुम्ही जर श्रीरंगमला आलात तर हा लोकेशन येणंच आहे तुम्हाला, कारण की खूप वरतीड आहे हा लोकेशन म्हणजे एकदम तुमचं ना इनर पीस एकदम जो बोलतात ना तुम्ही तसं भेटते इकडे येऊन. मित्रांनो, हा बघा, हा मेन गेट आहे, मुख्य द्वार, सोन्याचा कळस. तर ही जी भिंत आहे ना, ह्याच्यावरती प्रत्येक देवाचे एक अवतार आहेत. बघा, खंडोबाचा अवतार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 5 मध्ये. आता आम्ही या होमस्टेवरनं चेकआउट करून निघालो आहे. आता ऑलमोस्ट 7-8 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. ट्रेन ट्रॅव्हलिंग, बस ट्रॅव्हलिंग दोन्ही आहे. आणि आज आम्ही पोचणार श्रीरंगमला, तंजावर वगैरे. तर तिकडे पूर्ण मंदिर वगैरे आहेत, एकदम मज्जा येईल. चला एन्जॉय करूया. बॅग घेऊन ये बघा, ही बॅग बघा आणि ही बॅग बघा, घाम निघालाय. चला, आम्ही आता मदुराई स्टेशनला आलो होतो. आमची ट्रेन लिटरली 1 मिनिटासाठी ट्रेन मिस झालेली. त्याच्यासाठी आमचं आता तिकीट्स पण कॅन्सल. आता आम्ही जनरलचे तिकीट्स मारले आणि आता त्या तिकीट्स घेऊन आम्ही जनरलच्या डब्यात बसून जाणार. त्या ऑप्शन आहे बघा पोरं. मंग मंग मंगरे मंगरे यंग 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 हे बघा पोरं. आणि आम्हाला तर खाली तिकट जनरलच्या डब्यात जायला लागेल. गरीब पोरं बसतात बघा आमची, सगळ्यात गरीब पोरगा. अंडर कंडेक्यू इंडर मंडेक्यू स्टोरी बॉय ॲस्थेटिक झू. तर मित्रांनो, फायनली श्रीरंगम स्टेशनवरती आम्ही आलेलो आहोत. आणि आता इकडून आता लय ट्रॅव्हल केला. तुम्ही बघितलं असेल, आपली ट्रेन मिस झाली. लय काय ॲडव्हेंचरस झालं आमच्या जिंदगीमध्ये. आणि बघा, स्टेशन आलाय श्रीरंगम. हे बघा, पोरं तयार, ट्रेन ब्लॉगिंगसाठी सज्ज आणि सुरू होते ब्लॉगिंग. हो स्टेशन, हा बघा. चला आता आम्ही जातो आमच्या हॉटेलमध्ये आणि करतो चेक इन आणि फ्रेश होऊन निघतो तंजावूरला. पाया पडायला जायचंय. रंगाचा झोंब्या बेकार. मित्रांनो, स्टेशनवरून आम्हाला 1 किलोमीटर चालत जायचं आहे. थोडाफार 20-30% रस्ता कव्हर झाला आहे. इकडे सगळ्यात जुन्या प्रकारची घरं आहेत. एकदम जुन्या जमान्यातल्या गावाकडे असायची ना तशी घरं आहेत. काही घरं आहेत डेव्हलप, पण हे बघा तुम्ही, दिसतं तुम्हाला हे आपल्या नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेलं आहे. तुम्ही समजू शकता, एकदम प्रॉपर ट्रेडिशनल सिटी बोलू शकता, गाव पण बोलू शकता असं आहे. तर आता एक भिंत झाली क्रॉस, मंदिराची जी बोलतात. अशा 4 भिंती आहेत. 4 भिंती क्रॉस केल्यावर एक मेन गेट होतं आणि गेटच्या आतमधून आपण जाणार आहे, तेव्हा आपला रूम येणार. चला, आताच दमाला झालं. एवढा बॅग बिग घेऊन हॉटेलवर येतो. बाय. तर मित्रांनो, फ्रेश होऊन सगळे रेडी झालेले पोरं आणि आता आम्ही चाललो तंजावूरला. ड्रायव्हरला येतोय 1 साईड गाडी घेऊन, टवेरा घेऊन. सगळे जण तयार झालेत. बचू द बॉय, आय एम नॉट इज संगीत तांडेल. हिमांशु द बद्री, द मॅनेजर ऑफ आय एम नॉट इज संगीत तांडेल. गणेश द मस्के, आर्यन द एडिटर, ध्रुव द मोर्जा प्रेम द क्यूटनेस, ओपी द बॉय. हे बघा,
कढीपत्ता वो आहे. मित्रांनो आता येईल कॅब आणि आम्ही निघू इथून जायला. ऑलमोस्ट 60 किलोमीटर आहे. 60 किलोमीटर जायला 60 किलोमीटर यायला. रोड तर चांगला आहे जसं आम्ही बघितलंय. 1-1.25 तासात पोहोचू. आणि तिकडे मोस्टली आम्हाला बघायला भेटेल मंदिर आहे, त्याच्यानंतर एक पॅलेस आहे. जर लेट झालं तर पॅलेस बघायला नाही भेटणार, जर लवकर पोहोचलो तर पॅलेस बघायला. बघू काय नशीब होतं. इकडे पण मंदिर आहे. इकडचं मंदिर जर तुम्हाला दाखवला येडेवाल मला दाखवतो. त्याला उद्या दाखवतो. उद्या नको आज दाखवतो त्याला. असं रात्री दाखवतो. चला बाय बाय. स्वस्ती महल लायब्ररी 3 किलोमीटर. तोच पॅलेस मराठा पॅलेस. तंजावर पॅलेस काय आहे? ते ना माहिती. तोच मराठा पॅलेस. तर मित्रांनो फायनली 60 किलोमीटर ट्रॅव्हल करून आपण आलेलो आहेत रुद्रेश्वर टेम्पलला. आणि तुम्ही टेम्पल बघतच राहाल. हे बघा टेम्पल. हे बघा टेम्पल कसला भाई शपथ यार. मंदिराचा व्ह्यू बघा आणि आवाज पण इको होतोय बघा. हे बघा इकडे मंदिराची माहिती दिलेली आहे. हा ना. हा मेन मंदिर आहे बघा. आणि इकडे वातावरण बघा किती शांत आणि असं पीसफुल आहे. आणि हे वरती पक्षी बघा किती सारे पक्षी आहेत. मित्रांनो तुम्ही जसं माझ्या मागे बघू शकता पिंडी आहेत. या मंदिरात अशाच 100 पिंडी आहेत. हे बघा हे तुम्हाला दिसतंय. तुम्हाला मी झूम करून दाखवतोय. हे बघा अशाच 100 पिंडी इथून असं पूर्ण मंदिराच्या अवतीभोवती आहेत. हे बघा. आणि ह्या आत्तापर्यंत आम्ही जेवढे मंदिरामध्ये पाया पडलोत ना प्रत्येक देवाचं एक मंदिर आहे. आणि तुम्ही मंदिराच्या वरती पण बघू शकता प्रत्येक देवाचं म्हणजे चित्र हे कोरलेलं आहे. पण पायऱ्यांची पण पद्धत एक नवीनच तुम्ही बघू शकता. त्या काळात त्यांनी एवढ्या चांगल्या आर्किटेक्चरने पायऱ्या बनवलेत. पायऱ्या तर एक दाखवतो तुम्हाला, पण मंदिर एवढे चांगल्यारित्या बनवलेत ना की असे इकडे भरपूर सारे यांनी मंदिर बनवलेत. आणि एका मंदिराची हाईट बघा किती मोठं मंदिर आहे. हे बघा हेच ते तुम्हाला आम्ही शिवलिंग सांगत होतो. पिंड हे मित्रांनो हे लक्षात ठेवा. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर तुम्ही कुठल्या मंदिरात जाताय किंवा कुठल्या अशा ठिकाणी जाताय देवाच्या, तर कृपया करून हे बघा हे अशी गोष्टी करू नका.
हे करून काय मिळतं लोकांना मला काय माहिती नाही, पण ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हे असे दिसतात. हे बघा. सो हे प्लीज करू नका, बंद करा हे करायचं. हे बघा, हे जी लाईन आहेत मंदिराच्या अवतीभोवती, इकडे पूर्ण टोटल मिळून 100 शिवलिंग आहेत. हे बघा, ही जी पूर्ण रांग दिसते ह्याच्यामध्ये असेच लाईनशीर पूर्ण आहेत. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने तुम्ही वाचू शकता काय लिहिलेलं आहे. मंदिरात नंदी बघा केवढा मोठा आहे. ही बघा, ही खालची लेवल आहे, ही एवढी माणसं एवढी दिसतात आणि नंदी एवढा मोठा आहे. आणि याच लेवलला तुम्ही बघू शकता त्या साईडला शिवाचं मंदिर आहे आणि त्याच लेवलला एक्झॅक्ट नंदीला बसवलेलं आहे. या मंदिरात खूप काय काय बघण्यासारखं. आता आम्हाला बऱ्यापैकी गोष्टी आम्हाला माहिती नाही त्या मंदिराबद्दल, पण जे आम्हाला समजलं ते आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. हे बघा मित्रांनो, ह्यांच्यासोबत आम्ही थोड्या गप्पा मारल्यात. बाय बाय. तर मित्रांनो, फायनली आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे मंदिरात. आणि आम्ही आज दिवसभर, तुम्ही जसं बघितलं असाल की दिवसभर आम्ही ट्रॅव्हलिंग केलं. सकाळी 5:30-6 वाजल्यापासून आम्ही निघालो होमस्टेवरनं आणि आम्ही बसमध्ये ट्रॅव्हल केलं. आमची ट्रेन मिस झाली, सगळं जे काय झालं. पण इथे आल्यानंतर आम्हाला एवढा म्हणजे रिलॅक्सिंग आणि स्ट्रेस बस झाला ना की काय रिलीज झाला एकदम. म्हणजे हा लोकेशन आहे ना, तुम्ही जर श्रीरंगमला आलात तर हा लोकेशन येणंच आहे तुम्हाला, कारण की खूप वरतीड आहे हा लोकेशन. हा लोकेशन म्हणजे एकदम तुमचं ना इनर पीस एकदम जो बोलतात ना तुम्ही, तसं भेटते इकडे येऊन. 100% जसं प्रेम बोलला, एकदम वरतीड आहे. तुम्ही नक्की या कधी आलात तर. गणेश, तुला कसं वाटतं? एक नंबर जागा आहे, कारण की तिथे तुम्ही बघू शकता आर्किटेक्चर किती सुंदर आहे. ते या सुंदर आर्किटेक्चरचे तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स नक्कीच गणेश आपल्याला सिनेमॅटिक शॉट्स प्रोव्हाइड करेल आणि ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू चांगल्या रीत्याने. आता सकाळी उठलोय, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालं आणि आता चाललंय टेम्पलला. श्रीरंगमची मेन जी टेम्पल आहे ते टेम्पलला. तुम्ही टेम्पल बघून आश्चर्य व्हाल की एवढी मोठी टेम्पल आहे. आणि कसलं आम्ही काल आलो, तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये ऐकायला येत असेल, ते तिकडेच म्युझिक वाजते. ए अरे फटाफट. सकाळी लवकर उठलो, मस्त फ्रेश झालं, एकदम भारी वाटतं. मंदिर इथून ऑलमोस्ट एक 400-500 मीटरवरती, 300-400 मीटरवरती आहे. इथून दिसतं बघा. चला जाऊया. गुड मॉर्निंग बबू. मित्रांनो, तुम्ही मागच्या साईडला जो बघताय तो मेन गेट आहे आणि असे 4 गेट आहेत. एक गेट क्रॉस केलं, बाकी हे बघा गेट. मित्रांनो, हा बघा, हा मेन गेट आहे, मुख्य द्वार. दर्शनाचा टाईम होते 6 ते 6:15 पर्यंत दर्शनाचा टाईम असतो. बघा, हे टाईम दिलेले आहेत, ह्या टायमामध्येच दर्शन घेऊ शकतो. चला फटाफट जाऊया. बघा मित्रांनो, स्पीड दर्शनच्या लाईनसाठी आम्ही रेडी आहोत. सगळे बसलेले आहेत पोरं. हे बघा, एवढी मोठी लाईन आहे. लाईन खूप मोठी आहे, 1 तास तरी जाईल वाटते. बघूया. अरे लुंगी का नाही घातली? विचारायला एकट्याला टाकला. भाई आंबीकडे लुंगी नसेल का? आंबीकडे लुंगी नसेल का भाई? आंबी आहे आपला तो. आंबीकडे लुंगी नसेल का? मग 2 जण घालून आले असते भाई. शा वाट दिस यार, वाट दिस. दर्शन घेऊन निघालो आम्ही आता बाहेर. आणि हे बघा मंदिराचा कळस बघा, सोन्याचा कळस. ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसत आहेत हे अवतार ठेवलेले आहेत.
पूर्ण ही जी भिंत आहे ना ह्याच्यावरती प्रत्येक देवाचे एक एक अवतार आहेत बघा. खंडोबाचा अवतार, अशी पूर्ण मोठी भिंत आहे मंदिराच्या चारी साईडला हे बघा. आणि इकडे स्क्रिप्टिंग केलेलं आहे.